कि आनंद जी भी खुद व्यवसाय से एक बहुत बड़े इंडस्ट्री वाले हैं, बहुत बड़ा खुदी का व्यापार इनका वाशिम स्थित भी है। वाशिम के व्यतिरिक्त मुंबई में भी अभी उनका एक बड़ा सा सेटअप लग रहा है, तो वो भी हमने सुनना है कि भाई आज का युवा क्या कर सकता है। जैसे उदाहरण है समक्ष आपके बैठे हैं, वो कर रहे हैं तो बता भी सकते हैं उतने इससे गहराईता से। तो आनंद भाई साहब से निवेदन है कि सभी कार्यकर्ताओं के बीच ये विषय है। सबसे पहले सभी को मेरा प्रणाम। मी आनंद अनुराधा विनोदजी गडेकर, माझ्याकडे प्रांत संपर्क प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे, दायित्व आहे। माझा विषय आजचा युवक आणि त्याच्यासमोरील उद्योग आणि व्यवसायाचे त्याच्यासाठी काय उपलब्धता आहे, म्हणजे काय व्यवसाय आज तो करू शकतो। आजच्या काळामध्ये काय हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण भारत हा युवांचा देश आहे। जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त युवा असेल तर तो भारत देशच। जपानमध्ये आज युवाच नाही राहिला, चायनाला पण प्रेशर आहे, चायना पण मायनसमध्ये चालला, कारण तिथे जसं आत्ता आपण प्रजनन क्षमता म्हटलं की एका घरात कमीत कमी 3-4 मुलं पाहिजे, तर तिथं मुलंच होत नाही। आपल्या इथं तरी 1 आणि 2ची तरी तयारी आहे, पण तिथं मुलंच होत नाही, म्हणून तिथं युवाच नाही आहे। आज भारताची जी ओळख होत आहे, आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी आज एवढ्या ताकदीनं जगापुढं आपलं प्रचार लावत आहेत, आपलं भारताचं नाव करत, ते कशामुळं? तर आज भारतामध्ये जी आहे ती नवीन पिढी आलेली आहे आणि ती पूर्ण युवा आहे। त्यांच्या भरोशावर आज भारत नेतृत्व करत आहे आणि त्याला जागतिक महासत्ता बनवण्याचं जे ध्येय आहे ते फक्त आपल्या या युवकांच्या भरोशावर आहे। आता याच्यात काय की नवीन नोकऱ्यांचे सगळ्यात मोठं आज काय झालं, डिजिटल युग झालं। डिजिटल युग झालं आणि नवीन युवकांजवळ याची खूप मोठी संधी आहे, कारण त्याला त्याचं नॉलेज आहे। आणि डिजिटल क्रांती झाल्यामुळं काय झालं की त्याचा आपल्या व्यवसायामध्ये कसा उपयोग करता येईल। आपण व्यवसाय पारंपरिक पद्धतीने नाही करू शकत, आपली परंपरा आपण जपू शकतो, त्याच्यातले नियम आपल्या वडिलोपार्जित जे त्याचे काही नियम दिले असेल, काही विषय दिले असेल तर त्याला सांभाळणं आहे। पण व्यवसाय करताना आज तुम्हाला जगाच्या सोबत चालायचं असेल तर डिजिटलायझेशन जे झालेलं आहे, जी डिजिटल क्रांती झालेली आहे त्याच्यासोबत तुम्हाला व्यवसायाला चालवावं लागेल। तर म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये काय तंत्रज्ञान आणि व्यापार याची सांगड घालायला लागेल। आजचा व्यापार आणि डिजिटलायझेशन याचा तुम्हाला सांगड तंत्रज्ञानाची, तेव्हाच तुमचा व्यवसाय हा या कॉम्पिटिशनच्या जगाच्या युगात टिकेल। तर त्याच्यामध्ये काय इंटरनेटचं शिक्षण प्रमाण एवढं वाढलेलं आहे की खेड्यातल्या म्हणजे अशिक्षित माणसाजवळ इंटरनेटचा मोबाईल। तर पहिले कसं व्हायचं, एखादं प्रोडक्ट मुंबईत बनलं तर ते पहिले नागपूरला यायचं, नागपूरहून एखादा व्यापारी जायचा, ते प्रोडक्ट पाहायचा, मग आपल्या गावापर्यंत आणायचा, म्हणजे त्याला 2 वर्षाचा काळ जायचा। आज तसं नाही आहे। आज जगात कुठं काही प्रोडक्ट बनलं तर त्याचं डिजिटलायझेशन इतकं झालेलं आहे की ते प्रोडक्ट मार्केट आल्याबरोबर मोबाईलवर दिसतं। तुमच्या आज रील्समुळं सगळं प्रोडक्शन, तुम्ही ज्या रील्स पाहाल, आता तुम्हाला सांगतो फ्रंट कॅमेरा का तयार झाला मोबाईलला, कोणाला माहीत आहे? मोबाईलचा फ्रंट कॅमेरा कशासाठी तयार झाला? फोटो काढण्यासाठी तयार झाला का? झूम मीटिंग वगैरे लागल्या का? मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा हा असा चालेल, तो सेन्सर आहे, तो तुमच्या डोळ्याची आयडेंटिटी आहे, तो तुम्ही कोणती स्क्रीन पाहत आहे मोबाईल तो कॅच करतो आहे। आणि तो हे कॅच करतो आहे की तुम्ही जे मोबाईलवर सर्च करताना जे बघता, जिथं तुमची डोळ्यात थांबते नजर, तो कॅमेरा कॅच करते की या माणसाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून समोरचा फ्रंट कॅमेरा सुरू झालेला आहे। आणि तुम्ही नंतर जेव्हा तुमचं फेसबुक बंद केलं की मग लगेच थोड्या वेळानं चालू केलं की तुम्हाला तीच गोष्ट वारंवार तुमच्या मोबाईलवर येईल। कशामुळे येईल? कारण तुम्ही त्याला सर्च केलं किंवा तुमच्या डोळ्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं। म्हणून फ्रंट कॅमेरा हा सेन्सर आहे। हा फ्रंट कॅमेरा फोटोसाठी नाही आहे, हा सेन्सर म्हणून वापरला चालला, तो आपल्या माहितीसाठी फोटोग्राफर म्हणून आहे, सेल्फीसाठी आहे। परंतु डिजिटल क्रांतीमध्ये तो सेन्सर म्हणून आहे आणि त्याच्यात येणाऱ्या ॲडव्हर्टाईज तुम्ही वारंवार बघाव्या, ते प्रोडक्ट त्या गोष्टी नेहमी बघाव्या, तुमच्या डोळ्यासमोर याव्या, म्हणून तो एक प्रकारचा लेन्स स्कॅनर। जसं ते प्रोडक्ट जगात निर्माण झालं की लगेच टी व्हीवर येतं, मोबाईलमध्ये यायचं। टी व्ही कोणीच पाहत नाही आज, मोबाईलच बघतात।
आज घरातले टी व्ही ओसाड पडलेले आहे. म्हातारे आपल्या आजी आजोबाजी काही टी व्ही पाहत असेल, एखाद्या 2 सिरियल तेवढ्याच पाहिल्या जातात, परंतु आपण किती टी व्ही पाहतो हे कोणाला माहीत. आपण बातमी जरी पाहायची असेल, क्रिकेट मॅच जरी पाहायची असेल तर सर्व मोबाईलवर बघतो. तर ही जी डिजिटल क्रांती झालेली आहे ही व्यवसायामध्ये मोड करण्याची. म्हणजे काय, तर मग तुमच्याजवळ जे प्रोडक्ट आहे त्याच्या तुम्ही प्रोडक्टच्या छोट्या छोट्या रील बनवणे आणि डिजिटलमध्ये या मोबाईलवर ॲप्सवर टाकणे आणि आपल्या प्रोडक्टचं लोकांपर्यंत पोहोचवणे. आज तुमचा म्हणजे प्रोडक्टची जी मार्केटिंग आहे ना ती डोअर टू डोअर होऊ शकत नाही आज. आणि तुम्ही पोचाल 10 घरी, 50 घरी, 100 घरी, पण तुम्ही घरी बसल्या बसल्या एका क्लिकमध्ये हजारो लोकांपर्यंत तुमचं प्रोडक्ट पोचवू शकता. म्हणून तुमच्या व्यापाराला डिजिटलायझेशनची जोड महत्त्वाची आहे. त्यानंतर काय, ई कॉमर्स म्हणजे स्वतःचं. आता काय झालेलं आहे, तुम्ही नेहमी पाहता आज नवीन पिढीला काय झालेलं, कुठलीही गोष्ट घ्यायची तर त्याला आता आपल्याकडे थोडंसं वेळ आहे मुलांकडे, काही युवकांकडे, पण तुम्ही मुंबई, पुणा, नागपूर त्या सिटीमध्ये गेले तर त्याचं शेड्यूल एवढं टाईट आहे की तो सॅटर्डेची वाट पाहते, विकेंड, आणि विकेंड आला की तो फिरायला जातो. तर त्याच्यात तो काय करतो, त्याचा जो मधला जो पिरियड आहे हा 5 दिवसात, त्याला कोणती वस्तू घ्यायची असेल त्याचा तो वेळ नाही आहे. आणि दूर एवढं असते की त्याला जर इथून जायचं असेल तर मालेगाव एवढ्या दूर जावं लागतं मार्केटमध्ये वस्तू घ्यायला. मग तो ऑनलाईन परचेस करते. म्हणून काय करतं, आता त्यात काय झालं, अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ज्या विदेशी कंपन्या यांचं जाळं आपल्या भारतात लगेच फैललं आणि त्यावर आपल्या व्यापाऱ्यांचा म्हणजे विचारच नाही केला. आपल्या इथल्या व्यापाऱ्यांनी या डिजिटायझेशनचा विरोध केला, पण म्हणजे त्यामध्ये येऊन त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःचं एखादं डिजिटल वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगसाठी आपलं एखादं बनवलं नाही व्यापारासाठी. आज काय गरज आहे माहिती आहे का, आज आपण फ्लिपफ्लॉपला विरोध नाही करू शकत, वॉलमार्टला विरोध नाही करू शकत. आपल्याला काय करावं लागेल, अमेझॉनला विरोध नाही करू. आपल्याला स्वतःचं एक आपलं बनलेलं आहे सध्या, त्याच्यात अजून ॲड होत आहेत काही लोक. आपल्या स्वदेशी जागरण मंचाची पण ऑनलाईन एक वेबसाईट बनते आहे जी त्याच्यात हळूहळू होईल. परंतु एखाद्या चांगल्या कंपनी जसं टाटा आहे, ही इंडियन कंपनी आहे, रिलायन्स आहे, यांनी स्वतःचं असं डिजिटल मार्केटिंग आता सुरू केलं. त्यांचे कपड्याचे प्रोडक्ट वगैरे हळूहळू येऊन राहिले. पण यांच्यावर भर देण्यासाठी आपण आपल्या स्थानिक लेवलवर सुद्धा एक छोटे ॲप बनवायला पाहिजेत आणि त्या ॲपमध्ये आपल्या भागात ज्या ज्या गोष्टी भेटतात त्या गोष्टीचं आपण त्या ॲपवर डिजिटायझेशन केलं पाहिजे. कारण काय होते, आपल्याकडे प्रोडक्ट मिळतं आपल्याला माहीतच नसतं. आपल्याला माहीत आहे नागपूरमध्ये मिळते, अकोल्याला भेटते, पण आपल्या वाशिममध्येही ते प्रोडक्ट मिळत असतं, आपल्या गावात मिळत असतं आजूबाजू. पण त्याच्यासाठी एखादं डिजिटल ॲप आपल्या तिथल्या व्यापारी संघटनांनी मिळून एखादं बनवायचं. त्यामध्ये छोट्या स्टोअरमध्ये ज्या ज्या गोष्टी भेटतात त्याच्यात स्वदेशीला जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करायचा की एक स्वदेशी, त्यातही एक पॉईंट म्हणजे एखादा एक फोल्डर बनवायचं की त्यात स्वदेशीच्या काही वस्तू पाहिजे असेल तर स्वदेशीच्याच वस्तू मिळतील. असं जर आपण केलं तर त्यामध्ये स्वदेशी क्रांती होईल. आपल्या स्थानिकचा पैसा स्थानिकच्या लोकांजवळ राहील आणि जेव्हा पैसा आपल्या गावाच्या बाहेर जाणार नाही तेव्हा आपल्या गावाची आपोआप प्रगती होईल. हा एक ई कॉमर्सचा विषय झालेला आहे. आता कृषी ॲग्री बिझनेस म्हणजे आपल्याला काय, ॲग्री बिझनेस जो आहे तो कृषीवर आधारित जे बिझनेस आहे त्याच्यावर. आता एक सेंद्रिय शेतीवर ऑर्गॅनिक, त्याच्यातमध्ये काय झालेलं आहे, 1-2 भाऊ होते, ते दुबईत राहायचे, एज्युकेटेड होते खूप आणि दुबईला राहायला गेले आणि नोकरी करत होते. मग तिथं दुबईचं त्यांनी वातावरण पाहिलं तर तिथं फूड म्हणजे खूप महाग येत होतं. म्हणजे दुबईत फूडचं कसं आहे माहिती आहे का, आपल्या इथं आपण जे फूड खातो रस्त्यावर घेतो हे फूड तिथे येत नाही. एकदम क्लास 1 एकदम टॉपच्या कॅटेगरीचे फूड्स त्या दुबईमध्ये खाल्ल्या जातात. कारण तिथे पैशाचं व्हॅल्युएशन खूप हे आहे, तिथं पैसा आहे लोकांजवळ. तर ऑर्गॅनिक फळाचं तिथं प्रमाण खूप वाढलं होतं. की मग त्यांनी विचार केला की आपल्या देशात एवढी शेती आहे, आपल्या घरी जेवढी मोठी शेती आहे आणि आपण इथं नोकरी करून राहिलो, चाकरी करून राहिलो, तर ते स्वतःच्या गावात गेले आणि त्यांनी मशरूमची शेती सुरू केली आणि त्यांचा एका वर्षात 7.5 करोडचं टर्नओव्हर झालं. त्यांचं नाव आहे ऋषभ गुप्ता आणि आयुष गुप्ता, आग्र्याचे आहेत ते प्रॉपर, आग्रा. तो म्हणजे हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे की आपल्यात कल्पकता आहे. भारताचं जे DNA आहे ना हे मल्टी टॅलेंटेड आहे. तुम्ही एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात टाका,
तो नाही म्हणणारच नाही कोणतं काम मला येतं. तुम्ही एखादा प्लंबर म्हणा, त्याला म्हणा इलेक्ट्रिकचा वायर जोडता येते का, तर होच म्हणते. का हो म्हणते? कारण आपल्यात इनबिल्ड आहे, पण आपण त्याचा वापर करू शकून नाही राहत. आपल्या तरुणांमध्ये इतकी चांगली कल्पकता आहे, त्या कल्पकतेला फक्त आपल्याला जोड देण्याचं काम करायचं. म्हणून जे मुलं आज कोविडमध्ये काय घटना घडली, कोविडमध्ये काय घटना घडली, नोकऱ्या गेल्या. शेवटी ज्या आईबापाला तुम्ही वागवत नव्हते, ज्या आईबापाच्या घरी वर्षातून एकदा दिवाळी दसऱ्यालाच यायचे, त्यांच्या घरी तुम्हाला वास्तव्यासाठी जायचं काम पडलं. नोकऱ्या सोडून वर्ष 2 वर्ष त्यांनी तुम्हाला घरी पोचलं. त्या मुलांना त्यांच्या घराचे हप्ते पुण्या मुंबईचे आईवडिलांनी भरले त्याच्यात, कारण नोकरीच नव्हती, पैसाच नव्हता. मग त्यांना सुचलं काही लोकांना, त्या मुलांना शेती केली पाहिजे, आपल्या घरी शेती पडलेली आहे. मग अशातले बरेच लोक ऑर्गॅनिक शेतीकडे वळले. आज करोडोपती लोकांचे मुलं जे आहेत ना शेती करून राहिले. आज वाशिमला आमचे ते गंगवाल म्हणून आहेत, त्यांचा मुलगा इंजिनियर झालेला आहे. तो मुंबईला होता, त्याला नोकरी सोडून दिली त्यानं. त्याच्या इथं 100 एकर 50 एकर शेती आहे. त्यानं ऑर्गॅनिक शेती सुरू केली. काकडी ऑर्गॅनिक, कारले ऑर्गॅनिक, भाज्या इथं पॅकिंग करते आणि 2 दिवसाआड एक गाडी मुंबईला पाठवते. इम्पोर्ट, आता तिथं त्यानं पहिलं मुंबईत विकणं सुरू केलं, आता तिथून एक्सपोर्ट करणं सुरू केलं. म्हणजे काय आहे, आपल्याला संधी मिळते, पण आपण संधीच्यासाठी शोधात पळत नाही. आपल्या त्या मुलांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम जे आहे ना, ते आपल्या या स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून द्यायचं आहे. म्हणून ज्यावेळेस काही आज आपण कॉलेजमध्ये का प्रोग्राम घ्यायला म्हणतो, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये, तर काय त्या मुलांना ह्या गोष्टी मांडायच्या आहेत. म्हणजे तो शिक्षणातच त्याच्या डोक्यात टाकायचा आहे की तुला नोकरी करायची नाही, तुला बिझनेस करायचा आहे. अशा वेगळ्या वेगळ्या संधी आपल्याजवळ उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आता काय झालं, रासायनिक खाद्यामुळं आपल्या शरीरातलं इतकं प्रॉब्लेम येऊन राहिला की डॉक्टर्स लोक तुम्हाला सांगतात, एका डॉक्टरकडे गेले तर म्हणते फ्रूट खाऊ नका, दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं म्हणते कडधान्य खाऊ नका, तिसऱ्या डॉक्टरकडे तर पोळीच बंद करा. मग कोणी म्हणते तुम्ही ते प्रोडक्ट खा आमचं, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅलरी हे भेटतील, व्हिटॅमिन्सचे वेगळ्या वेगळे प्रोडक्ट देतात. म्हणजे तुम्ही औषधी खाऊन जगायला लावताय. आजकाल ते लिक्विड आलेलं आहे, तेवढं पेलं की भूकच लागत नाही. बरोबर, ज्यूस आलेले आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, ते ज्यूस प्या, तुम्हाला पोटाला भूकच लागत नाही. म्हणजे ह्या आज आहे ना, आपल्याला या पूर्वजांनी आपल्यासाठी जो ठेवा ठेवलेला आहे, त्या शेतीमध्ये फक्त त्यांनी जे त्यावेळेस रासायनिक खताच्या ऐवजी ज्या काही गोष्टी वापरल्या. आता आमच्या इथे एक रावले परिवार म्हणून आहे, त्यांची अकोला नाक्यावर शेती आहे काटा रोडवर. तर त्यांच्या शेतीमध्ये ते गेले कित्येक वर्षापासून त्यांनी फवारणी केलीच नाही शेती. तर त्याच्या शेतीची जमीन जी आहे ना, तुम्ही पाय टाकला, आपल्या बाकीच्या शेतीत पाय टाका, जसं आपण एखाद्या खर्र आवाज येतो. का तर ते रासायनिकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्या शेतीत गेलं की पाय असा स्मूथ चालला जाते, खरखर असं घुसघुस नाही राहिली. का आता केमिकलचं प्रमाण शेतीच्या मातीमध्ये वाढलं, इतक्या फवारण्या झाल्या. त्यांनी काय केलं, गूळ, अद्रक, त्याच्यानंतर पालेभाज्या याचे रस काढून, लसण याचं काढून एक पाण्याची टाकी घेतली, त्याच्यात ते टाकून दिलं आणि त्याच्यात सगळं केमिकल, गोमूत्र वगैरे असं टाकून दिलं आणि ते ऑटोमॅटिक त्याच्यात ते बॅक्टेरिया तो तयार होतो. आणि फक्त काय करायचं, नळानं उघडायचं, पंपात भरायचं आणि त्याची फवारणी करायची. लोकांनी असं बऱ्याच लोकांना सांगितलं त्यांनी, पण लोक करतच नाही. रिझल्ट यावर्षी नाही येणार, कारण तुमच्या शेतीमध्ये ऑलरेडी रासायनिकचं प्रमाण खूप आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला रिझल्ट. ते हळद काढतात, त्यांचं हळदचं प्रोडक्शन लोकांपेक्षा ॲव्हरेज जो आहे तो त्यापेक्षा डबल येतो. असं शेतीवर पण आज आपण, कारण आपल्या भागात शेती आहे, मुलांना तुम्ही सांगताना सांग, बाबा तुला मी पंजाबराव कृषी विद्यापीठात शिकायला पाठवून आलो, तुला रिसर्च करायचा आहे, तू तिकडे ये आणि आपल्या शेतीला मॉडर्न बनव आणि एक्सपोर्ट होईल असं आपण धान्य काढायला पाहिजेत. म्हणून हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला ग्रामीण भागाची जोड मिळेल. आज वाशिमच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक मोठं कृषी भवन बनलेलं आहे. किती लोकांना माहीत आहे? कोणालाच माहीत नाही. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी भवन बनलेलं आहे, म्हणजे एखाद्या लग्नाच्या हॉलपेक्षा मोठा. त्याचा उपयोग काय करायचा,
हा इथल्या कास्तकारालाच माहीत नाही. ते शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्हा लेवलवर कृषी भवन बनलेलं आहे. तिथं तुमच्या प्रोडक्टची नोंद करायची आहे. तिथं तुम्हाला एखादा मेळावा घ्यायचा असेल, तुमच्याजवळचे प्रोडक्टची तुम्हाला प्रदर्शनी लावायची असेल, तर तिथं फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट तुमच्या याच्यावर खर्च करतो. आपल्या वाशिमला काटा रोडच्या चौफुलीवर बनलेला आहे. जसं आंबेडकर भवनच्या बिल्डिंग पाहिलेल्या आहेत तुम्ही, समाज कल्याणच्या बिल्डिंग पाहिलेल्या आहेत, तशी मोठी बिल्डिंग वाशिममध्ये बनलेली आहे. अशी प्रत्येक जिल्हा स्तरावर बनलेली आहे. आणि त्याच्या बाजूला 1-1 एकर जागा ठेवलेली आहे की तिथं जसं स्वदेशी मेळा म्हणतात किंवा तिच्या शेतकऱ्यांचे मेळावे व्हावे, असा तो सरकारचा मानस आहे, असा उद्देश आहे त्याचा. परंतु सगळा कागदावर उद्देश होतो. आपण जागरूक नसल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीची, त्या स्कीमची, त्या नवीन योजनांची माहिती नसते. तर हीच माहिती आपल्याला त्या कलेक्ट करून आज आपल्या लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आहे. दुसरं आहे, ऑनलाईनमुळे काय झालेलं आहे, आता घरच्या महिला आहेत, सुशिक्षित महिला आहेत, आपल्या घरी सुशिक्षित महिला आहे, जॉब भेटत नाही आपल्या भागात, मग काय करायचं? तर त्या सुशिक्षित महिला आहेत, तर त्यांनी ऑनलाईन कोचिंग सुरू करायला पाहिजे. म्हणजे तिनं काय करायला पाहिजे, ती BSc BEd वगैरे आहेत, तर ऑनलाईन मुलांचे कोचिंग घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, एखादं मॅथ्स शिकवत असेल तर मॅथ्सच्या टीचरनं, एखादी योगा टीचर असेल तिनं योगा घ्यायला पाहिजेत ऑनलाईन. अरे तिचा सोर्स वाढेल. ऑनलाईनचा सदुपयोग घेऊ शकता ना तुम्ही बसल्या बसल्या. आज मी तुम्हाला सांगतो, मी एक डायटिशियन लावली, ती आहे सुरतची. तिने काय केलेलं आहे माहिती आहे का, ऑनलाईन डायटिशियन कर, तुम्हाला दिवसातून 10 कॉल कर आणि तुम्हाला खाण्याबद्दल तुमचं सकाळी उठलं की तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग. आता तिनं आता एवढ्या झालं ती मेसेज करत होतं. तिचे कमीत कमी 200 क्लायंट आहेत सध्या, आणि 6 महिन्यानं क्लायंट चेंज होतात, नवीन दुसरे क्लायंट येतात, कारण त्यांचं रुटीन येऊन जातं. तर तिच्याजवळ ती 2000 रुपये फी घेते एका महिन्याची. तिनं काय केलेलं आहे, एक ग्रुप बनवलेला असेल आणि त्या ग्रुपमधून सगळ्यांना ऑटोमोटिव्हमध्ये मेसेज टाकते. त्या गोष्टीमुळं असाही व्यवसाय होऊ शकतो. 2000 रुपये तुम्ही विचार करा, तिचे दर महिन्याला तिला 50 क्लायंट जर तिच्याजवळ असेल तर 50 गुणिले 2000 रुपये महिना काय पडून राहिले तिला, 1,00,000 रुपये महिना ती घरात बसूनच करून राहिली. काहीच नाही, दिवसभर मोबाईलवर असते. तुम्ही टाकलं की तिला समज, टाकलं की समज किती पैसा कमवून राहिली. आपल्या घरी लेडीज बसलेल्या आहेत, आपल्या झुम्मा डान्स महिला, अरे तुम्ही व्हिडिओ चालू करा, तुमची लिंक तयार करा. म्हणजे अशा प्रकारचं महिलांसाठी उद्योग, तुमचे प्रोडक्ट आहेत महिलांच्या घरातले, कोचिंग आहे. तुम्ही अशा प्रकारच्या वेगळ्या गोष्टी या इंटरनेटच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणू शकता. आणि तुम्हाला आज मी माझं डायटिशियन प्रॉपर झालं, मला जर त्याचा रिझल्ट आला तर मी माझ्या मित्राला सांगेल, मी माझ्या परिवारातल्या एखाद्या बहिणीला सांगेल, काकाला सांगेल ज्याच्या तब्येतीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तिची ॲड ऑटोमॅटिक होत राहते, तिला कस्टमर भेटतच राहतो. म्हणून आणि तुम्ही एखादी दुकान टाकून माल विकल्यापेक्षा तुम्ही इंटरनेटवर ऑनलाईनवर दुकान केली ना, तर तुमचा वेळ पण वाचेल, तुमचं प्रोडक्ट फास्ट विकल्या पण जाईल आणि तुमचं रन पण फास्ट होईल आणि तुमचं टर्नओव्हर पण वाढेल. आज माझी विशुद्ध इंडस्ट्रीज आहे, माझ्या इंस्टाग्रामवर रील्स चालतात, खेड्यापाड्यापर्यंत लोक मला आज UPVC विंडो लावायसाठी फोन करतात. म्हणजे का, तर मी ते इंस्टाग्रामवर सुरू केलं, मिडासचं मी इंस्टाग्रामवर सुरू केलं. काय, आता पहिले व्हॉट्सअप होतं, व्हॉट्सअपवर आता लोक व्हॉट्सअपच्या ग्रुपला कंटाळले, आता व्हॉट्सअप ओपनच नाही होत. आता नवीन आलं इंस्टाग्रामवर काय रील्स, मग चांगल्या वाईट दोन्ही रील्स पाहायला भेटतात तुम्हाला. ज्याची जशी सायकॉलॉजी आहे तसं होते, जसं तुम्हाला सांगितलं स्कॅनर आहे. म्हणून आज तुम्हाला जग पुढं चाललं. आता चायनामध्ये माझे मित्र गेले होते आता या 1 महिन्यापूर्वी, तर त्यांनी बघितलं जितेंद्र जी वहाँ पर एक विषय बहुत मुझे अच्छा लगा. उन्होंने बताया कि वहाँ पर एक ही टॅक्स है, 12% टॅक्स. तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताच टॅक्स नाही लागत, रोड टॅक्स नाही लागत, GST नाही लागत, इन्कम टॅक्स नाही लागत, प्रोफेशनल टॅक्स नाही लागत, लेबर टॅक्स नाही लागत, कोणताच टॅक्स नाही लागत. 12% टॅक्स भरा. आपल्या भारतामध्ये सध्याची परिस्थिती आहे की आपण 50% टॅक्स भरतो. म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती 50% टॅक्सच्या स्लॅबमध्ये जातो. मी 18% GST भरतो, 2% प्रोफेशनल टॅक्स भरतो, त्याच्यानंतर मी इन्कम टॅक्स 30% भरतो, झालं 50%. कारण मी 30%च्या स्लॅबमध्ये जातो. ह्या गोष्टीत आणि त्याच्यानंतर हे टॅक्स झाले नुसतं तुमच्या डोळ्यापुरते. आता हिडन टॅक्स काय, नगर परिषदचा तुमचा घर टॅक्स आहे, त्याच्यात वृक्ष टॅक्स आहे, त्याच्यात तुमचं शैक्षणिक टॅक्स आहे, तुम्ही गाडी घेतली तुमचा रोड टॅक्स आहे. म्हणजे अशा प्रकारचे हिडन टॅक्स आपल्या भारतामध्ये खूप आहे.
म्हणजे माणसाचं ग्रोथ जो इन्कम व्हायला पाहिजे, जो बिझनेस जेवढ्या स्पीडनं वर जायला पाहिजे तो तेवढ्या स्पीडनं वर जात नाही, त्याचा रिझन हा आहे. आणि तिथं काय आहे, त्या चायनामध्ये आपल्याला वाटते चायना खूप प्रगत देश आहे. चायनाचा एक पार्टच प्रगत देश आहे, बाकीचा देश हा मागासवर्गीयच आहे, कारण तिथं हुकुमशाही आहे. आज तिथं अशी परिस्थिती आहे, पण तिथं डेव्हलपमेंट अशी आहे की तिथं प्रोडक्शन, तुम्ही वाशिम जिल्ह्यात गेले तर तुम्हाला वाशिम जिल्ह्यात इलेक्ट्रिकच भेटेल, इलेक्ट्रिकचेच प्रोडक्ट मिळणार. आणि सर्व अधिकार त्या कलेक्टरला दिलेले आहेत की तू या जिल्ह्याचं कसं डेव्हलपमेंट करायचं, त्याला जागा कशी द्यायची, त्या प्रोडक्शनला कसं वाढवायचं, हे त्याचे अधिकार. त्यानंतर तुमच्याकडे दिलेलं आहे दुसऱ्या जिल्ह्यात गेलं की तुम्हाला मशिनरीचंच भेटेल, मग कृषीच्याच निगडीत भेटेल. मग असं त्यांनी जिल्ह्यालाच वेगळं करून टाकलं. म्हणजे तुम्हाला चायनामध्ये गेल्यानंतर कुठं फिरायचं याचा विषयच नाही. तो गाईड तुम्हाला सरळ सांगते, तुम्हाला कुठात इंटरेस्ट आहे तुम्ही फॉर्मवर फिलअप करा, मग तुम्हाला तो त्या जिल्ह्यात घेऊन जातो. आणि तिथं तुम्हाला इतकं भेटते व्हरायटी पाहायला, कारण घराघरात ते प्रोडक्ट बनते. आज आपल्या इथं तशी परिस्थिती आहे, आपला जो वेळ भरपूर आहे, आपला जो युवा भरपूर आहे, पण त्यांना दिशा नाही आहे प्रॉपर. आता दिशा द्यायचंच काम आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून, या आपल्या आयामच्या माध्यमातून करायचं आहे. आणि काय तीव्र स्पर्धा आहे. तुम्ही एखादं प्रोडक्ट आणलं घेऊन खाली मार्केटमध्ये, एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं तर ते 1 वर्षानंतर तुम्हाला त्याच्यात अपग्रेडेशन करणं आवश्यक आहे. कारण अपग्रेड नाही झालं तर तुमचं प्रोडक्ट, तुमच्या मागून येणारा एखादा नवीन त्या तसंच सेम प्रोडक्ट आणणारा तुमच्यापेक्षा अपग्रेडेशन आणेल आणि ते ब्रेक होऊन जाईल, तुमच्या प्रोडक्टला थोडासा हे कमी होऊन जाईल. म्हणून आपल्या व्यवसायामध्ये नेहमी दर वर्षाला नवीन नवीन गोष्टीचं अपग्रेडेशन करणे, आपल्या प्रोडक्टला अजून काय अपडेट करता येईल याची माहिती घेणे, आणि त्यामुळे आपलं प्रोडक्शन आणि आपला व्यवसाय हा जास्त होईल. काय करायला पाहिजे, आपली एक सायकोलॉजी, आपल्याला फिरण्याचा खूप शौक असतो, पण आपण वेगळ्या दिशेला फिरतो. आपल्याला फिरायचं म्हणजे काय, गेलो सहज फिरलो. आपण कुठे एखादे प्रोजेक्ट चालू आहे, कुठे एखादं एक्झिबिशन सुरू आहे, तर अशा एक्झिबिशन्सला भेट द्यायला पाहिजे. जसं मुंबईला प्रत्येक एक्झिबिशन होते आपल्या मुंबईला, तर त्याचे एक्झिबिशनचे वेळ ठरलेले असतात, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तिथं कृषीचं पण होते, नागपूरला आपलं कृषीचं गडकरी साहेब ठेवतो. तसं मुंबईला बिझनेसचे रिलेटेड होते. तिथं काचाचं वेगळं लागतं, तिथं फर्निचरचं वेगळं लागतं, तुमच्या मशिनरीचं वेगळं लागतं. अशा प्रकारचे एक्झिबिशन जेव्हा येतात ना, तर त्याच्यासाठी तुम्ही आज इंटरनेटवर त्याच्या ॲड येतात, त्यावेळेस त्याला टॅग करून तुमच्यावर स्क्रीनशॉट ठेवायचा, त्याच्यावर डेट येतात. तर आज गुजरात जे आहे ना, गुजरातमध्ये मोदी सरकारनं त्यावेळेस काय केलं की जसं राजकोटमध्ये आजच्या तारखेला माहिती आहे का, लॉकडाऊननंतर राजकोट अपग्रेड झालं. कसं झालं, मी माझं फर्निचर फील्डमध्ये आहे, माझ्या फर्निचर फील्डमध्ये जेवढाही हार्डवेअर यायचं ते इम्पोर्ट होऊन यायचं. मग राजकोट काय झालं, त्यावेळेस मोदी सरकारनं त्यावेळेस निर्णय घेतला की जग जेव्हा झोपलेलं होतं, जग जेव्हा थांबलेलं होतं, त्यावेळेस आपल्या भारत सरकारनं असा निर्णय घेतला, मोठे मोठे व्यापारी उद्योगपतींची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं, तुमच्याजवळ ही सुवर्ण संधी आहे, तुम्ही याला कोविडमध्ये थांबू नका. तुम्ही काय करा, ह्या मशिनरी जिथं जिथं तुमच्या रिलेटेड जे प्रोडक्ट आहे त्या मशिनरी आपल्याकडे आणा आणि त्याचं प्रोडक्शन भारतात सुरू करा. मग काय झालं, तर राजकोटमध्ये स्टील हब तयार झाला. जसं आपल्या जालन्याला स्टील हब आहे, पण आपल्या जालन्याला कशाचं स्टील आहे, बांधकामाचं. तर तिथं जे स्टील आहे, एक मिनिट, तिथे जे स्टील आहे ते स्टील हार्डवेअरचं बनतं. स्टील रेलिंग, स्टीलचे हँडल, हार्डवेअरचे, फर्निचरचे हँडल, तुम्हाला जे पाहिजे ते स्टीलचं प्रोडक्ट आणि दर्जा एकदम उत्कृष्ट. मग आज स्टील हब तिथे तयार झालं. तुम्ही मोरबीला गेले तर टाईल्सचं हब, सुरतला गेले तर कपड्याचं हब. आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेले तर आमचं अलीगडला गेले तर तुमचं ब्रासचं हब, पितळचं, म्हणजे पितळच्या चांगल्या वस्तू, डेकोरेटिव्ह ज्या काही बनवायच्या काही प्रोडक्ट ते अलीगडला बनतात. असे वेगवेगळे दिल्लीला जे आहे, दिल्लीला कुठलंच प्रोडक्शन होत नाही, पण दिल्लीला सगळ्या वस्तू भेटतात. का,
तिथं सगळ्या गोष्टी, दिल्ली आपली कॅपिटल आहे, त्याच्यामुळं तिथले सगळे लोक हे मार्केटिंगवाले जिथं प्रोडक्शन होते तिथं मोठे मोठे सेंटर उघडतात आणि तिथं त्यांचे गोडाऊन तयार होतात. जसं मुंबईला होते, इथं होते. तर आता UPVC विंडोचं जे मी टाकलेलं आहे माझी विशुद्ध इंडस्ट्रीज, त्याचं आता प्रोडक्शन जे मी सुरू केलं ते हैदराबादहून सुरू केलं. तर हैदराबाद हे UPVCचं हब झालेलं आहे. पहिले हा UPVC जो प्रोफाईल्स होता ह्या पहिले चायना आणि जर्मनी आणि इकडून विदेशातून इम्पोर्ट व्हायच्या. लॉकडाऊन नंतर अपग्रेडेशन झालं आणि भारतात त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. म्हणून माझं म्हणणं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघणार नाही, जग पाहणार नाही, नवीन युवकाला सांगा तू जग जोपर्यंत गावाच्या बाहेर निघणार नाही, नवीन नवीन गोष्टी पाहायला जाणार नाही, तोपर्यंत तुला जग काय आहे हे माहीत पडणार नाही. आणि युवकांना कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला हेच धडे द्यायचे, नोकरी देणारा बना, नोकरी करण्याच्या मागे लागू नका, तुम्ही उद्योजक व्हा. आणि त्याच्या डोक्यात लहानपणापासून आपल्या परिवारातल्या व्यक्तीलाही सांगा. आज मी माझ्या पुतण्याचे ॲडमिशन मुंबईला BBAला केली, बिझनेस ऑफ मॅनेजमेंटचा. कशासाठी? का मी बिझनेस करतो आहे, माझ्या मुलाला बिझनेसच करायचा, नोकरी करायचीच नाही आहे, मी त्याला इंजिनियर बनवलंच नाही. म्हणजे असा तुम्ही विचार टाका. इंजिनियर, डॉक्टर ह्या आज दगड उचलला की खाली सापडत. आज इंजिनियरची परिस्थिती एवढी गंभीर आहे, तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की छोट्या उद्योगापासून कधी तुम्हाला कलाटणी भेटेल आहे. पहा, तुम्ही जसे एखाद्या काम करताना एकदा फेल होसाल, दोनदा फेल होसाल, तीनदा फेल होसाल, तुमचं एकदा लॉस होईल, दोनदा लॉस होईल. पण तुम्ही जर मनाभावाने, तुमची इच्छाशक्ती जर दृढ असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पारंगत होसाल. आणि तुम्ही जर नवीन नवीन गोष्टी अवगत केल्या, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं प्रोडक्शन, तुमची कंपनी ही मोठी होऊ शकते. माझी सगळ्यांना एक विनम्र विनंती आहे की आज जी आहे ना, आपल्याला खूप सुवर्ण संधी आहे. कारण जग वेगळ्या दिशेला युद्धाच्या भूमीत अडकलेला आहे. आपलाच एक देश आहे की हा युद्धापासून अलिप्त आपल्या सरकारनं ठेवलेला आहे. आणि आपला विचार एकच आहे की शांतता ठेवा आणि मानवतेसाठी आणि या सृष्टीसाठी जगा. म्हणून आपण ह्या गोष्टीवर स्वदेशीचा नारा देत स्वावलंबी भारत अभियान आणि आपल्या कृषीप्रधान देशाला आणखी आपण ऑर्गॅनिक शेती करून आपल्याच परिवाराला, आपल्याच कुटुंबाला चांगल्या प्रकारचं अन्नधान्य कसं प्रगत करू, त्यामुळे आपल्याला होणाऱ्या बिमाऱ्या थांबतील, आपली पिढी चांगली सुदृढ आणि चांगली होईल, त्यांना दवाखाना, त्यांना चांगल्या दृष्टी होतील, ह्या गोष्टी त्यांच्यासाठी शरीरासाठी चांगल्या राहतील आणि युवा उद्योजक बनतील. याच दृष्टिकोनातून आपण करावं. असे वेगळे वेगळे पर्याय आपल्याजवळ भरपूर उपलब्ध आहेत. म्हणून उद्योजक छोट्या लघु उद्योगापासून तर मोठ्या उद्योगापर्यंत आपली वाटचाल होऊ शकते. कारण कुठलीही गोष्ट ही पहिले छोट्याच प्रमाणात तयार होते. पाऊसही पडतो तर थेंबानच पडतो, तेव्हाच तळस असते, तेव्हाच नदीला पूर येतो. काही आभाळ प्रत्येक ठिकाणी फाटून काही नदीला पूर येत नाही. गावागावात थेंब थेंब पाणी पडते आणि त्याचा तलावाला, विहिरीला पाझर येतो, पाझराचं पाणी विहिरीत तयार होतं, विहिरीचं पाणी नदीत जाते, नदीतून मोठा प्रवाह सुरू होतो आणि मग समुद्रात भेटतो. आपणही त्या प्रवाहाच्या दिशेने तसाच विचार करत गेलो तर आपला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण तसा विचार केला की नाही, आज मी सुरुवात केली तर कठीण होईल, प्रसंग येतील, अडचणी येतील, त्यावर मात करून आपण समोर जायला पाहिजेत. हेच नवीन पिढीला सांगायला पाहिजे. कारण नवीन पिढीजवळ आज पेशन्स नावाची गोष्ट नाही. पेशन्स कोणाजवळ नाही. त्याला वाटते मी आज सुरू केलं की उद्या माझं पैसे झाले पाहिजे, शॉर्टकट, प्रत्येक गोष्टी मेहनत करण्याची तयारी नाही. पहिला माणूस जो होता तो शारीरिक मेहनत करत होता. आज तुम्हाला शारीरिक मेहनत करायची नाही, कारण अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला ताकद लावायची आहे, मेंदूचा विचार करायचा, मेंदूला चालना द्यायची आहे. तुम्हाला त्या मेंदूला मेहनत करून घ्यायची आहे. तुम्हाला शरीराची मेहनत कमी करायची आहे, हे मुलांना सांगा. त्याच्याशिवाय तो प्रगत होणार नाही. आणि आज मला इथे ही संधी दिली, मला या नवीन युवकांसाठी जी व्यवसायाची संधी आहे, रोजगाराची, हे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी उपस्थितांचे व सर्वांचे आभार मानतो आणि माझे इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय स्वदेशी.